हाय मुलांनो, आज आपण चॅप्टर नंबर 3 म्हणजे थर्ड लेसन बघणार आहोत. प्लांट्स अँड देअर युजेस. प्लांट्स म्हणजे झाडे आणि त्यांचे युजेस म्हणजे त्याचा वापर काय होतो, उपयोग काय होतो ते आपण बघणार आहोत. लाईक अस, प्लांट्स आर लिव्हिंग थिंग्स. जसे आपण लिव्हिंग थिंग्स आहोत की नाही, सजीव आहोत, आपल्यामध्ये जीव आहे, त्याचप्रमाणे प्लांट्ससुद्धा लिव्हिंग थिंग्स सजीव आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा जीव आहे. We see various types of plants around us. आपण आपल्या आजूबाजूला खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे बघतो. प्लांट्स आर ऑफ डिफरंट शेप्स अँड सायझेस. ही जी आपण झाडे बघतो ती वेगवेगळ्या शेपची असतात, वेगवेगळ्या आकारांची असतात, काही छोटी असतात, काही मोठी असतात, त्यांच्या साईजसुद्धा वेगवेगळ्या असतात. तर आपण बघूयात काइंड्स ऑफ प्लांट्स. काइंड्स म्हणजे प्रकार, वेगवेगळे टाईप्स. प्लांट्सचे आपण झाडांचे टाईप्स बघूयात. बिग प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. जी मोठी झाडे असतात की नाही अशी त्यांना आपण ट्री असं म्हणतो. दे हॅव अ वुडी स्टेम. त्यांची ही जी स्टेम असते ना, खोड, ते कसं असतं, लाकडाचं असतं, जाड असतं. द मेन स्टेम इज कॉल्ड अ ट्रंक. आणि ह्याची ही जी मेन स्टेम आहे की नाही ही, तर याला ट्रंक असं म्हणतात. मोस्ट ऑफ द ट्रीज हॅव ब्रांचेस विथ लीव्ज. जी खूप सारी झाडे आहेत ना, तर त्यांना ब्रांचेस अशा फांद्या असतात आणि हे बघा इथे अशा फांद्या असतात आणि लीव्ज म्हणजे पाने असतात. दे मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट, एअर अँड वॉटर. ही जी झाडे असतात ना, तर ते त्यांचं अन्न स्वतः सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश, एअर म्हणजे हवा आणि वॉटर म्हणजे पाणी यांच्या मदतीने बनवतात. Some trees bear beautiful flowers and most of them change into fruits. काही झाडांना खूप सुंदर फुले असतात आणि त्या फुलांपासून काही झाडांची फळे तयार होतात. These are some of the common trees found in India. इथे जी खाली काही झाडे दिलेली आहेत तर ती भारतामध्ये आढळली जाणारी, भारतामध्ये असणारी झाडे आहेत. तर हे पहिलं कोणतं झाड आहे, बॅनियन ट्री. बॅनियन ट्री म्हणजे वडाचे झाड. गुलमोहर ट्री आणि कोकोनट ट्री म्हणजे नारळाचे झाड. ठीक आहे, आता आपण बघूयात श्रब. आपण पहिला प्रकार बघितला तर तो आहे ट्री. ठीक आहे, आता दुसरा प्रकार बघूया, दुसरा टाईप बघूयात झाडांचा, ते आहेत श्रब्स. श्रब्स आर स्मॉलर इन साईज. हे जे श्रब्स असतात ते साईजने कसे असतात, छोटे असतात. दे आर वुडी प्लांट्स विथ मेनी ब्रांचेस ग्रोविंग फ्रॉम द बेस. आता ही जी स्टेम असते ती वुडी असती आणि त्याला खूप साऱ्या ब्रांचेस असतात. आता हे तुम्हाला माहिती आहे कशाचं झाड आहे, तर हे आहे रोज. ओके, रोज म्हणजे गुलाबाचं झाड. नेम 2 मोर श्रब्स. आता ह्या गुलाबाच्या झाडासारखे अजून तुम्ही काही श्रब्सची नावे लिहा. इथे परत रोज लिहिलेला आहे. इथे तुम्ही मेरीगोल्ड म्हणजे झेंडू, शू फ्लॉवर म्हणजे जास्वंद, जास्मिन म्हणजे मोगरा असे वेगवेगळ्या श्रब्सची एक्झाम्पल्स लिहू शकता. हर्ब्स. हर्ब्स आर इवन स्मॉलर दॅन श्रब्स. तर श्रबपेक्षा पण छोटे असतात, त्यांना हर्ब्स असं आपण म्हणतो. दे हॅव सॉफ्ट ग्रीन स्टेम. त्याची जी स्टेम असते ही बघा खूप हिरवीगार असते. दे ग्रो क्लोज टू द ग्राउंड. ते जमिनीच्या अगदी जवळ उगवतात आणि त्यांची जी स्टेम असते ती खूप नाजूक असते. नेम 2 मोर हर्ब्स. आता हर्ब्सचे अजून आपल्याला 2 एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. तर स्पिनॅच. स्पिनॅच म्हणजे पालक आणि मिंट. मिंट म्हणजे पुदिना. ठीक आहे. क्लाइंबर्स. क्लाइंबर्स हॅव सॉफ्ट वीक स्टेम अँड दे नीड सपोर्ट टू ग्रो अपराईट. या क्लाइंबर्सची जी स्टेम असते ना, तर ती खूप सॉफ्ट असते, मऊ असते आणि वीक असते आणि त्याच्यामुळे त्यांना वाढण्यासाठी अशा सपोर्ट्सची गरज असते. तुम्ही खूप साऱ्या अशा वनस्पती बघितलेल्या असतील ज्या भिंतीवरती त्याचा वेल चाललेला असतो, हो की नाही, ते क्लाइंबर्स आहेत. त्यांना त्यांची जी स्टेम असते ती वीक असल्यामुळे त्यांना चढण्यासाठी, उगवण्यासाठी सपोर्ट लागतो.
दे क्लाइंब अप ऑन अदर प्लांट्स ऑर सपोर्ट्स. ते दुसऱ्या झाडांवरती चढतात किंवा दुसऱ्या काही सपोर्ट, दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा सपोर्ट घेऊन त्यांची वाढ होत असते. तर त्यांना आपण क्लाइंबर असे म्हणतो. नेम 2 मोर क्लाइंबर्स. असे 2 क्लाइंबर्सची नावे लिहायची आहेत आपल्याला. तर क्युक्युंबर आणि मनी प्लॅन्ट हे आपण इथे लिहिलेलं. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे ते ग्रेप वाईन म्हणजे द्राक्षाची वेल. ठीक आहे. आता आपण बघूयात क्रीपर्स. Creepers have soft, weak stems that grow along on the ground because they bear heavy fruits. तर क्रिपर्स म्हणजे काय, तर क्रिपर्सची सुद्धा खूप सॉफ्ट वीक स्टेम असते आणि ते असे जमिनीवरतीच त्यांची वाढ होत असते, कारण त्यांचे जे फ्रूट्स असतात ते खूप हेवी असतात, खूप जड असतात. इथे बघा, आता ही वेल आहे, त्याचे फ्रूट्स असे जड असल्यामुळे ते असे वरती वाढू शकत नाही, म्हणून ते जमिनीवरतीच पसरतात. ठीक आहे. तर नेम 2 मोर क्रिपर्स. अजून 2 क्रिपर्सची नावे आपल्याला सांगायची आहेत. मस्क मेलन म्हणजे खरबूज आणि वॉटरमेलन म्हणजे कलिंगड. ठीक आहे. आता बघूयात आपण पुढे वॉटर प्लांट्स. वॉटर प्लांट्स ग्रो इन वॉटर. तर वॉटर प्लांट्स असतात ते पाण्यामध्ये उगवतात, पाण्यामध्ये त्यांची वाढ होत असते. द लिव्ज ऑफ वॉटर प्लांट्स फ्लोट ऑन द सरफेस विथ देअर रूट्स अंडर वॉटर. तर आता हे जे वॉटर प्लांट आहेत ना, म्हणजे पाण्यात उगवणाऱ्या वनस्पती, तर त्यांची जी पाने असतात ती पाण्यावरती तरंगत असतात आणि त्यांचे जे रूट्स असतात ते पाण्याच्या खाली असतात. फॉर एक्झाम्पल हे लोटस, कमळ पाण्यात उगवते. ठीक आहे. नेम 2 मोर वॉटर प्लांट्स. अजून 2 वॉटर प्लांट्सची आपल्याला नावे लिहायची आहे. तर पिस्टिया आणि वॉटर लिली, पाण्यात उगवणारी लिली. तर ही त्यांची नावे आहेत. युजेस ऑफ प्लांट्स. आता आपण प्लांट्सचे टाईप्स बघितले. कोणते कोणते टाईप्स बघितले, तर ट्री, ते खूप मोठी झाडे असतात त्यांना आपण ट्रीज म्हणतो. दुसरं बघितलं श्रब्स, म्हणजे ती ट्रीजपेक्षा छोटी साईज असते, त्यांना आपण श्रब्स म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघितलं हब्स, म्हणजे खूपच छोटी झाडे असतात त्यांना आपण, वनस्पती असतात त्यांना आपण हब्स म्हणतो. तर क्लाइंबर्स बघितले, क्रीपर्स बघितले आणि वॉटर प्लांट्स बघितलं. आता आपण प्लांट्सचे युजेस म्हणजे प्लांट्सचे उपयोग काय आहे आपल्याला ते बघूयात. प्लांट्स गिव्ह अस मेनी थिंग्स लाईक फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ऑइल अँड मेडिसिन. आपल्याला प्लांट्स काय काय देतात, तर आपल्याला झाडांपासून, वनस्पतींपासून फ्रूट्स भेटतात, फळे भेटतात की नाही, मँगो, जांभूळ भेटतं, द्राक्ष भेटतात, हो ना. व्हेजिटेबल्स भेटतात, आपण जे भाज्या बनवतो ते आपल्याला प्लांट्सपासून भेटतात. ऑइल, जे शेंगदाणे आहेत, तीळ आहे, त्यांच्यापासून ऑइल तयार केलं जातं. अँड मेडिसिन्स, आणि औषधेसुद्धा भेटतात. तुळस आहेत, त्याच्यापासून औषधे तयार होतात. त्याचप्रमाणे अजून औषधी वनस्पती खूप साऱ्या आहेत. प्लांट्स आर यूज टू मेक मेनी अदर प्रॉडक्ट्स. त्याचप्रमाणे वनस्पतींपासून अजून वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. परफ्युम्स अँड इसेन्सेस आर मेड फ्रॉम स्वीट स्मेलिंग फ्लॉवर्स. ज्या फुलांचा वास खूप छान येतो ना, त्याच्यापासून मग परफ्यूम बनवले जातात. इसेन्सेस म्हणजे सुगंधी द्रव्ये बनवले जातात, जसं की गुलाबापासून, मोगऱ्यापासून. ओके. Fibers from plants like coconut, jute and cotton are used to make cloth, ropes and sacks. तर कोकोनट म्हणजे नारळापासून जे फायबर म्हणजे जे धागे बनवले जातात, ज्यूट आहे, कॉटन कापसापासून, तर त्याच्यापासून मग कपडे बनवले जातात त्या धाग्यांपासून, रोप्स बनवले जातात, दोऱ्या बनवल्या जातात, सॅक्स म्हणजे पिशव्या बनवल्या जातात. असे प्लांट्सचे खूप सारे युजेस आहेत. प्लांट्स हेल्प टू कीप द एअर प्युअर. झाडांमुळे आपली जी हवा आहे तर ती स्वच्छ राहते. तुम्हाला माहीत आहे का, आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन लागतो आणि हवेमध्ये जेव्हा आपण गाड्या वापरतो, त्या गाड्यांच्या धुरांमधून कार्बन डायऑक्साईड मिक्स होत असतो हवेमध्ये, म्हणजे हवेमधला ऑक्सिजन कमी होतो. आणि हा जो कार्बन डायऑक्साईड आहे, तर हे जे झाडांची पाने असतात ना, ते ॲब्झॉर्ब करतात आणि ऑक्सिजन सोडत असतात. म्हणून खूप सारी झाडे लावायची, त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन भेटतो. ठीक आहे. दे ऑल्सो प्रोव्हाइड शेड फ्रॉम सन्स हीट. झाडे आपल्याला सावली पण देतात, त्याच्यामुळे आपल्याला सूर्याचं ऊन लागत नाही, उष्णतेपासून आपला बचाव होतो, हो की नाही. झाडे आपल्याला सावली देतात, शेड म्हणजे सावली.
वूड ऑफ सर्टन ट्रीज इज यूज टू मेक फर्निचर, डोअर्स अँड विंडोज. आपल्या घरामध्ये असणारं जे फर्निचर आहे, फर्निचर म्हणजे काय, कपाट, टेबल, खुर्च्या, ते. डोअर्स म्हणजे दरवाजे, विंडोज म्हणजे खिडक्या. तर हे बनवण्यासाठी एका वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचं लाकूड लागतं. तर ते लाकूडसुद्धा आपल्याला झाडेच देतात. वूड इज ऑल्सो युज्ड ॲज फ्युएल फॉर कुकिंग. आपण गावाला जर बघितलं तर गावाला बरेचसे लोक चूल वापरतात. मग चुलीमध्ये जाळण्यासाठी फ्युएल म्हणून काय वापरलं जातं, लाकडेच वापरली जातात. पेपर इज मोस्टली मेड फ्रॉम बांबू. बांबूचं झाड आहे की नाही, त्याच्यापासून आपला हा जो पेपर आहे तर तो बनवला जातो. गम अँड रबर आर अल्सो ऑप्टेन फ्रॉम ट्रीज. तुम्ही जे गम वापरता, चिटकवण्यासाठी जे गम वापरता की नाही, फेविकॉल वगैरे, तर ते सुद्धा आपल्याला झाडांपासूनच भेटतं. आणि रबर जे आहे, जे रबरचे टायर असतात, तर ते सुद्धा आपल्याला कशापासून भेटतं, झाडांपासूनच भेटतं. प्लांट्स गिव्ह शेल्टर. प्लांट्स निवारा देतात. निवारा म्हणजे काय, तर प्लांट्स गिव्ह शेल्टर टू बर्ड्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स हे बर्ड्स आणि ॲनिमल्सला राहण्यासाठी निवारा म्हणजे राहण्यासाठी घर देतात. प्लांट्स गिव्ह फूड टू ॲनिमल्स. प्लांट्स झाडे प्राण्यांना अन्न देतात, खायला देतात. ॲनिमल्स सच ॲज द काऊ, बफेलो, गोट, शीप, कॅमल, जिराफ, हॉर्स अँड द एलिफंट ईट ओनली प्लांट्स ॲज देअर फूड. तर हे जे सारे, काऊ म्हणजे गाय, बफेलो म्हणजे म्हैस, गोट म्हणजे शेळी, शीप म्हणजे मेंढी, कॅमल म्हणजे उंट, जिराफ, हॉर्स म्हणजे घोडा, एलिफंट म्हणजे हत्ती, हे फक्त झाडांचीच पाने खातात, झाडेच खातात, बाकी दुसरं काही फूड म्हणून खात नाहीत. मग त्यांना प्लांट्स फूड देतात. केअर ऑफ प्लांट्स, झाडांची काळजी घेणे. प्लांट्स नीड सनलाईट टू ग्रो अँड मेक देअर ओन फूड. जर प्लांट्सला मोठं व्हायचं असेल, प्लांट्सची झाडांची वाढ व्हायची असेल आणि त्यांना त्यांचं जेवण बनवायचं असेल स्वतः प्लांट्सला, तर प्लांट्सला कशाची गरज असते, सूर्यप्रकाशाची गरज असते, सूर्याच्या उन्हाची गरज असते. सो वी शूड कीप द पॉटेड प्लांट्स क्लोज टू द विंडो. आणि मग आपण जर कुंड्यांमध्ये जी झाडे लावतो की नाही, तर ती विंडोच्या जवळ, खिडकीच्या जवळ ठेवायची, जेणेकरून त्यांना सूर्याचा प्रकाश भेटेल. वी शूड वॉटर द प्लांट्स रेग्युलरली. झाडांना नियमितपणे रोज पाणी घालायचं. वी शूड नॉट प्लक लीव्ज अँड फ्लॉवर्स ऑफ द प्लांट्स ॲट पब्लिक प्लेसेस लाईक पार्क्स अँड गार्डन्स. आपण जर पार्कमध्ये, बगीच्यामध्ये, गार्डनमध्ये गेलो तर तिथल्या झाडांची पाने, फुले तोडायची नाहीत. अशा प्रकारे आपण झाडांची काळजी घ्यायची आहे. समजलं? लेट अस प्लांट मोर ट्रीज. जास्तीत जास्त झाडे लावायची आहेत. क्लासरूम ॲक्टिव्हिटी. आता ही क्लासरूममध्ये करायची ॲक्टिव्हिटी आहे. लेट अस हॅव अ रिकॅप ऑफ द डिफरंट पार्ट्स ऑफ अ प्लांट. आपण फर्स्ट स्टँडर्डमध्ये प्लांट्सचे पार्ट शिकलो. वेगवेगळे पार्ट कोणते असतात झाडांचे ते बघितलं. लेबल द पार्ट्स ऑफ द प्लांट इन द गिवन पिक्चर. इथं हे झाडाचं चित्र दिलेलं आहे, पिक्चर दिलेलं आहे आणि हा ॲरो आहे, तर तुम्ही त्याचे पार्ट्स व्यवस्थित ओळखायचे आहेत. आता हे काय आहे, झाडाचं पान आहे, त्याला आपण लीफ म्हणतो, LEAF, लीफ. ठीक आहे. त्यानंतर हे काय आहे, फ्लॉवर आहे, फ्लॉवरचं स्पेलिंग लिहा FLOWER. त्यानंतर हे काय आहे, झाडाचं फ्रूट आहे, फळ आहे, FRUIT, फ्रूट. आणि ही स्टेम आहे झाडाची, STEM, स्टेम. आणि हे झाडाचे रूट्स आहेत, ROOTS, रूट्स. ओके, समजलं? आता आपण बघूयात. रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा. 1. प्लांट्स आर लिव्हिंग थिंग्स. प्लांट्स हे लिव्हिंग थिंग्स आहेत, सजीव आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा जीव आहे, लाईफ आहे प्लांट्समध्ये सुद्धा. सेकंड, प्लांट्स आर ऑफ डिफरंट शेप्स अँड सायझेस. प्लांट्स हे वेगवेगळ्या शेप आणि साईजचे असतात. थर्ड, ट्रीज, शर्ब्स, हर्ब्स, क्रीपर्स अँड क्लाइंबर्स आर डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स. ट्रीज म्हणजे झाडे, श्रब्स म्हणजे छोटी झुडपे, हर्ब्स म्हणजे एकदम छोटीशी झाडे, क्रीपर्स आणि क्लाइंबर हे जे वेलचे प्रकार आहेत. तर हे प्लांट्सचे टाईप्स, काइंड्स आहेत. 4. प्लांट्स आर व्हेरी युजफुल टू अस. आपल्याला प्लांट्स खूप उपयोगी आहेत. 5. वी गेट मोस्ट ऑफ अवर फूड फ्रॉम प्लांट्स. आपल्याला जे अन्न लागतं ते आपल्याला
वनस्पतींपासून, प्लांट्सपासून भेटतं. समजलं? ओके, बाय बाय.